बोगस डॉक्टरांना प्रतिबंध घालण्यासाठी नवीन कायदा तयार केला जाणार आहे। यासाठी राज्य सरकारने QR कोड प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे राज्यातील MBBS डॉक्टरांना त्यांच्या क्लिनिकमध्ये QR कोड लावणं बंधनकारक केलं जाईल। महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडे या संदर्भात प्रस्ताव पाठवला जाईल। हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होईल। बोगस डॉक्टरांनी दिलेल्या औषधांमुळे अनेकदा रुग्णांना त्रास सहन करावा लागतो। हा त्रास वाचवण्यासाठी आणि रुग्णांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी QR कोड प्रणालीचा निर्णय उपयुक्त ठरेल। खरं तर महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने नो युअर डॉक्टर ही मोहीम सुरू केली होती। या मोहिमेअंतर्गत MBBS डॉक्टरांना QR कोड घेण्यास सांगण्यात आलं होतं, पण या मोहिमेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही। यंदाच्या पावसाळी अधिवेशनात बोगस डॉक्टरांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला। त्यानंतर वैद्यकीय परिषदेने MBBS डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये QR कोड लावणं अनिवार्य करण्याच्या दिशेने पावलं उचलली आहेत। आतापर्यंत क्लिनिकमध्ये QR कोड लावणं ही ऐच्छिक बाब होती, मात्र आता डॉक्टरांना क्लिनिकमध्ये QR कोड लावणं बंधनकारक असणार आहे। QR कोड प्रणालीकडे दुर्लक्ष करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई केली जाईल। QR कोड स्कॅन केल्यानंतर डॉक्टरांची पदवी, त्यांची नोंदणी इत्यादी विषयीची सगळी माहिती रुग्णांना तपासता येईल।